हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आजचा व्हिडिओ हा तुम्ही थंबनेलमध्ये बघितला असेल, गव्हर्नमेंट स्कीम संदर्भात आहे. 2 तारखेला आत्ता येणाऱ्या म्हणजेच मंगळवारी 2 जानेवारी मंगळवार दुपारी 3 वाजता आपण ऑफलाईन सेशन ठेवलेलं आहे. मी मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघित असाल 2024चं जे टार्गेट आहे राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी जो इकोचा कंटेंट आहे, इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट असू द्यात, फॅक्ट्स असू द्यात, त्यातला एक कुठला डार्क एरिया जो आहे, दुर्लक्षित असणारा घटक तो तुमच्या समोर आणतो आहे. म्हणजे जेणेकरून ही एक्झाम जी आहे बऱ्यापैकी सगळ्यांची शेवटची असली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजेच प्री पास करा, शेवटची लगेच मेन्स द्या आणि बाहेर पडायच्यातून, हा उद्देश आहे. त्यातला अजून एक घटक तुमच्या समोर घेऊन आलो आहे, तो म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीम. या गव्हर्नमेंट स्कीम संदर्भात आपल्याकडं जनरल जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे त्याबाबत आपण थोडं वर्कआउट केलं पाहिजे असं मला वाटलं. कुठले प्रश्न आहेत? गव्हर्नमेंट स्कीम. आधी परीक्षा टार्गेट करू. राज्यसेवा की कंबाईन, वेटेज कशाला जास्त आहे हे डायरेक्टली POQ घेऊन मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. दोन्हीही एक्झामला पूर्व परीक्षेला येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनला किमान 2-2 किंवा 3-3 प्रश्न आलेत कधी कधी. बिलकुल एखादं वर्ष असंही असेल की त्यात गॅप पडला, एकही प्रश्न नाही, पण बऱ्यापैकी ॲव्हरेज जर काढलात ना तर किमान 2 किंवा 3 प्रश्न एका परीक्षेत एका वर्षाच्या हे म्हणतोय मी तुम्हाला, कुठल्या राज्यसेवेच्या घ्या किंवा कंबाईनच्या घ्या. त्यामुळे दोन्हीही एक्झाम महत्त्वाच्या आहेत या दृष्टिकोनातून. पुढं प्रॉब्लेम काय तो, एक्झॅक्टली गव्हर्नमेंट स्कीम हा काय टॉपिक आहे सर, नेमका याच्यात कंटेंट काय करायचा, हा एक मला विद्यार्थ्यांकडून प्रश्न आहे. मला हे जाणवलं म्हणून तुम्हाला मी सांगेल की हा कंटेंट किंवा टॉपिक नेमका कुठला आहे. जसे की फॉर एक्झाम्पल राज्यसेवेसाठी समावेशन ही कन्सेप्ट मेन्शन केलेली आहे बघा. मग समावेशन म्हणजे इन्क्लुजन एक्झॅक्टली काय येतं, सो त्याचा आणि संबंध इथं रिलेव्हन्स आहे, हा आपल्याला इथं क्लिअर डिकोड करायचा आहे. पुन्हा नेक्स्ट दुसरा प्रश्न येतो, कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम करायच्यात. त्यातही 2 सब पॉईंट केलेत मी. सेक्टर वाईज गव्हर्नमेंट स्कीम, मग ॲग्रिकल्चर सेक्टरच्या काही स्कीम आहे, इंडस्ट्री सेक्टरच्या आहेत, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज म्हणून असा राज्यसेवेला सिलेबसमध्ये पॉईंट आहे बघा. तर तो नेमका काय आणि तो याच्याशी काही संबंधित आहे का, सो हा एक मुद्दा इथं बघायचा आहे. नेक्स्ट दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो, या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम करायच्यात पण नवीन करायच्या की जुन्या करायच्या. मग खूप वर्षापासून जे चालू आहे, जसं की समजा MG नरेगा जुनी स्कीम आहे फार, मग आता करायची का किंवा आत्ताची. मग पर्वतमाला रिसेंट 1-2 वर्षापूर्वीच आहे. ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुसारही वेगळ्या असतील आणि क्षेत्रानुसारही वेगळ्या असतील. कुठल्या आहेत ते आपल्याला POQचा आढावा घेऊन डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं सर. पुढं काय की कशा प्रकारे करायच्यात, म्हणजेच एक योजना जर मी घेतली तर ती कशी करायची, म्हणजे त्या योजनेची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळीच बघायची का, त्यात काही ठराविक पर्टिक्युलर जसं की त्याची सुरुवात महत्त्वाची आहे, वर्ष, सेकंड थिंग त्याचा ऑब्जेक्टिव्ह, तिसरी त्याचा टार्गेट ग्रुप, असे काही एरिया आहेत ना जे तुम्हाला या दोन्ही एक्झामसाठी म्हणजेच 2024साठी हे अपेक्षित आहे तेवढंच करायचं. इनपुट आउटपुट रेशो तुम्ही राज्यसेवा मेन्स देत असाल त्यातही पेपर 3 ह्याला जास्त गव्हर्नमेंट स्कीमला भेटायचे, पेपर 4ला पण आहे, मग त्याचं व्हॅरी करतं. इथं टार्गेट 2024 कंबाईन आणि राज्यसेवा असणाऱ्यांनी कशा पद्धतीने करायचं तो आपण एरिया ठरवून घेऊ. ते पण मी सांगतोय म्हणून नाही, मी परत सांगतोय POQचा आढावा घेऊन ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे तुम्हाला. लास्ट कशातून, सोर्सेस काय त्याचे. मग एवढा व्हास्ट एरिया आहे, कितीतरी योजना आहेत, तुम्हाला लिस्टच काढून दिली तर 100+ योजना निघतील वेगवेगळ्या सेक्टरच्या. मग एवढ्या योजना ज्या करायच्या त्या कशातून करायच्यात, की मुळात एवढ्या योजना करायच्यात का हाही प्रश्नच आहे, का त्यातल्या सिलेक्टेड योजना करायच्यात. मग सिलेक्टेड योजना जर करायच्या ठरलं तर त्या कशातून करायच्या पुढचा प्रश्न आहे. मग एकंदरीत ऑनलाईनचा सोर्सेस आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत त्या तुम्हाला करणं पॉसिबल आहेत का ॲज अ स्टुडंट म्हणून. मग करंटच्या अँगलनी काही रिसोर्सेस हे तुम्हाला मी इथं डिस्कस करतो, सांगेल, ज्यातून डायरेक्टली रिफ्लेक्शन मिळेल आपल्याला. इनपुट आउटपुट रेशो मी नेहमी सांगतो, खूप काही वास्ट तुम्ही करत बसाल पण त्यातून परीक्षेत प्रश्न कमी येतील किंवा आउटपुट मिळणार नाही असं नको करायला, म्हणून रिसोर्सेस पण आपण ठरवून घ्यायचं. सो दिस इज ऑल अबाउट रिगार्डिंग गव्हर्नमेंट स्कीम. जे तुमचे मनातले प्रश्न होते होप सो की तुम्हाला रिलेट झाले असतील. एक्झॅक्टली हाच सगळा मुद्दा येणाऱ्या परीक्षेत आपल्याला ह्या 2024च्या परीक्षेतला एकसुद्धा क्वेश्चन हा स्किप करून चालणार नाही, सोडून चालणार नाही. गव्हर्नमेंट स्कीम तसं बघायला गेलं तर मोठा एरिया आहे, वास्ट आहेत, खूप योजना आहेत. त्यातही केंद्र सरकारच्या करायचे का राज्य सरकारचे ह्याही डाऊट आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, हातचे मार्क सोडू नका. ॲक्च्युली राज्यसेवेला आणि कंबाईनला पूर्व परीक्षेला तरी किमान म्हणतोय मी, योजनेवरचे खूप जास्त टफ आणि डेप्थ लेवलचे प्रश्न नसतात. वरवरचा जो एरिया आहे स्पेसिफिक ठराविक तो आपण फाइंड आउट करू आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. राईट, चलो. सो 2 जानेवारी मंगळवारी दुपारी 3 वाजता हा आपला ऑफलाईनचा सेमिनार आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इथं मर्यादित प्रवेश आहे, हे नक्की लक्षात ठेवा. इथं द्यायचं म्हणून दिलं नाही, ॲक्च्युली आपण मुद्दाम लिमिटेड सीट ठेवलेलं आहे की खूप जास्त मोठा काही हे करण्यापेक्षा क्वालिटी क्राऊडवर आपण करू. तुम्हाला नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे. इथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर या नंबरवर हे पाठवा आणि आपला हा पत्ता इथं नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळ जे मेन लोकेशन आपल्याला इथं आहे नारायणपेठेमध्ये. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट.
सेशन इन्फॉर्मेशन. बाकी काय असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. थँक्यू सो मच.